राम राम मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ताज्या ताज्या माशांची भाजी आणि मच्छी फ्राय. तर बघा, वडील आहे ना जामनेरला राहतात. तर तिकडनं येताना त्यांनी तळ्यातनं एकदम ताजे ताजे फ्रेश मासे आणलेले आहेत. त्यांनी तिकडूनच साफसफाई करून आणली होती, छान प्रकारे धुतले. आता मी काय केलं, ज्वारीच्या भाकरी वगैरे करून घेतल्या. त्यानंतर आता मी माशाची सुकी भाजी बनवणार आहे. थोडासा कांगापुरता रस्सा ठेवायचा. तेल टाकलं, कांदा परतून घेतला, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर आहे ना गरम मसाला, लाल मिरची, प्रवीण मसाला, काळा मसाला आणि फिश फ्राय मसाला हे सगळं टाकलं छान प्रकारे आणि ते पण तळून घेतलं. थोडंसं पाणी वगैरे टाकून छान प्रकारे मसाला शिजवून घेतला. त्यानंतर मासे टाकले. मासे टाकल्याच्या नंतर परतून घेतलं. त्यानंतर पाणी टाकलं आणि त्यानंतर आपली माशाची भाजी तयार आहे. आणि आम्ही जेवायला बसलो. खूप जास्त भूक लागलेली होती. मासे बघून आहे ना पोटामध्ये बुडबुड होत होतं. तर सगळेजण आम्ही जेवण करत आहोत. आता हे तर झालं माशांची भाजी. भाजी बनवल्याच्या नंतर वडील आहे ना आमच्यासाठी एवढे छान मासे तळता येतात ना वडिलांना. हा मसाला आहे ना तिथं जामनेरला मिळतो. हा मसाला आणला होता त्यांनी. हा मासे हे मसाला टाकला. त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद, मीठ, मिरची, थोडेसे सगळे मसाले टाकले आणि त्यानंतर त्यांनी पाणी टाकलं. त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि मासे टाकून छान प्रकारे असं करून घेतलं त्याला. आणि गॅसची हालत बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. तर माझ्या वडिलांच्या हातचे गरम गरम मासे खायला या सर्वजण.